15 जूनच्या संध्याकाळी भारतीय सैन्याने त्या चीनी तंबूजवळ जावं, हे आदेश प्रत्यक्षात कुठून आले, हा निर्णय कुठे झाला, हे सुद्धा कळायला चर्चा सुरू असताना अचानक अशी झटापट होणं हे साधारण नाही. 4 ठिकाणी एकाच वेळेस तणाव निर्माण होणं हे असामान्य आहे आणि त्यामुळेच हे गंभीर आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती चीन आता हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय की कोविड-19 मुळे चीनची क्षमता, चीनची शक्ती कुठेही कमी झालेली नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 2-3 दिवस सगळ्यांच्या चर्चेत फक्त एकच विषय आहे, तो म्हणजे चीन आणि चीन. एक दुर्दैवी घटना भारत चीन सीमेवरती घडली 2 दिवसापूर्वी आणि त्याच्या आधीच थोडीफार गेले 2 महिने चर्चा चालू होती की चीन नक्की हे काय करतंय. आणि आता मात्र ती चर्चा एका टोकाला गेली आहे. नरेंद्र मोदी स्वतः सर्वपक्षीय बैठक घेत आहेत, मग कदाचित देशालाही संबोधित करतील अशा बातम्या येतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्थातच थिंक बँक हा प्रयत्न करते की नक्की हे सगळं काय चालू आहे, आणि हे समजून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत परिमल माया सुधाकर. नमस्कार सर. सर MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्सचे अभ्यास प्रमुख आहेत तिथले. शिवाय चीन हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय. त्यांची पीएचडीचा प्रबंध चीनवरती आहे. विविध चॅनेलवरती ते चीन संबंधी विषयांवरती बोलायला जातात. त्यांचे लेख आपण विविध वर्तमानपत्रात वाचले असतील. एकूणातच मराठीतील चीन या विषयावरचे एक प्रमुख अभ्यासक असं सरांच्या बाबतीत म्हणता येईल. आज सरांकडून आपण चीन बद्दलच्या विविध गोष्टी समजून घेणार आहोत. माझा पहिला प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे तुम्हाला, की नक्की 15 आणि 16 जूनच्या रात्री काय घडलं? मलाही तेवढीच माहिती आहे जेवढी तुम्हाला किंवा इतर सर्वांना प्रसार माध्यमांमधून मिळालेली आहे. आणि एकूण जी सगळी माहिती आपल्याला मिळाली आहे, सरकारचं जे वक्तव्य आहे त्यावरनं जे चित्र स्पष्ट होतंय ते असं दिसतंय की 15 जूनच्या संध्याकाळी जो विवादित भाग आहे किंवा जिथे चीनी सैन्याने त्यांचा तंबू असणं अपेक्षित नव्हतं किंवा एप्रिल-मे मध्ये त्यांनी तिथे तंबू गाडला होता, आणि 6 जूनला जी चर्चा झाली दोन्ही देशांच्या लष्करामध्ये, तिथे असं ठरलं की आता या भागातनं दोन्ही देशांच्या सैन्यांनी माघार घ्यायची. तर चीनी सैन्यांनी तिथनं माघार घेणं अपेक्षित होतं. असं वृत्त आहे की सुरुवातीला चीनी सैन्यांनी तिथनं माघार घेतली सुद्धा आणि त्यानंतर परत तिथे येऊन तंबू लावला. आणि तो तंबू परत का लावला आहे आणि तो त्यांनी काढावा यासाठी भारताचे सैनिक हे तिथे पोहोचलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये मोठी झटापट झाली. ही झटापट बरेच तास चालली असं चित्र दिसतंय की काही वृत्तांनुसार ही झटापट साधारणतः 8 तास वगैरे सुद्धा चालली. म्हणजे संध्याकाळी सुरू होऊन ती मध्यरात्रीपर्यंत वगैरे चालली असेल, अगदी पहाटेपर्यंतही चालली असेल. आणि त्यामुळे 16 जूनला आपल्याला दुपारनंतर ही बातमी कळाली. प्रसार माध्यमांमधून सर्व भारतीयांना जेव्हा हे कळायला लागलं तेव्हा दुपार होऊन गेली होती. तर या एका मोठ्या कालावधीमध्ये 8-10 तासांच्या कालावधीमध्ये ही घटना तिथे घडली. अजूनही या घटनेदरम्यान गोळीबार झाल्याचे किंवा आधुनिक शस्त्र दोन्ही बाजूंनी चालवल्या गेल्याचं कोणतंही वृत्त नाही. आणि भारत सरकारने सुद्धा जे वक्तव्य दिलंय त्यामध्ये सुद्धा असं काही म्हटलेलं नाही की गोळीबार झालाय. म्हणजे झटापट झाली. झटापटीमध्ये चीनी सैन्याने अत्यंत क्रूर पद्धतीने दगडविटांचा वापर करत, काही लोखंडी रॉड्सचा वापर करत, लोखंडी रॉड्सला, लाकडांच्या रॉड्सला खिळे लावून त्यांचा वापर करत भारतीय सैन्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये 20 एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय सैनिक शहीद झाले. असं एकूण हे चित्र आपल्याला दिसतंय. यामध्ये काही प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत आणि त्यातला पहिला प्रश्न असा आहे की 6 जूनला दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये अगदी नेमकं असं काय ठरलं होतं की दोन्ही देशांनी माघार घ्यायची, मग ती माघार कशा पद्धतीने घ्यायची याच्यासाठी आणखी नंतर सुद्धा चर्चा सुरू होती. आणि ही चर्चा सुरू असताना अचानक अशी झटापट होणं हे साधारण नाही. म्हणजे चीनी सैन्यांनी त्या भागातनं त्यांचा जो प्रेझेन्स आहे, तंबू त्यांनी ठोकला होता, तिथे वास्तव्य होतं, ते परत घ्यावं यासाठी भारताने आधीच 1-1.25 महिना वाट बघितली होती.
म्हणजे ही सर्व बाब ज्यावेळेस पुढे आली त्याच्यानंतर मग आधी कनिष्ठ पातळीवर चर्चा झाली, मग वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि त्यानंतर अ, अ, असं दिसत होतं की वातावरण आता निवळेल, तणाव असा निवळेल. सो 1-1.25 महिना भारताने वाट बघितली होती. पण आता नेमकं असं काय घडलं होतं की अचानक अशी घाई झाली चीनला तिथे तंबू काढण्याची किंवा भारताला तिथे जाऊन तो तंबू काढण्याची, की ज्याच्यामुळे अचानक ही घटना घडली. कारण 6 जून ते 14 जून, 15 जून पर्यंतही बातम्या अशाच होत्या की तणाव निवळण्याच्या दिशेनेच प्रयत्न चालले आहेत. दोन्ही सैन्यांची माघार सुरू झाली आहे अशी चित्र सुद्धा त्यावेळेस आली होती. तर त्यामुळे 6 जूनला अगदी खरोखर काय ठरलं होतं आणि भारताला जे हवं होतं ते भारताने चीनकडून वदवून घेतलं होतं की नाही? हा फार मोठा प्रश्न आहे. कारण ही 15-16 जूनच्या रात्रीची घटना झाल्यानंतर चीनकडून जे वक्तव्य आलं आहे, ते वक्तव्य फार धोकादायक आहे. त्या वक्तव्यामध्ये चीनने अगदी स्पष्टपणे म्हटलंय की गलवान व्हॅलीवरती, गलवान खोऱ्यावरती त्यांचा अधिकार आहे आणि भारतीय सैन्य त्यांच्या अधिकाराच्या क्षेत्रामध्ये घुसलं आणि त्यामुळे ही घटना घडली. असं अगदी स्पष्टपणे चीनने म्हटलंय. जर 16 जूनला चीन हे म्हणत असेल, 17 जूनला जर चीन हे म्हणत असेल, तर 6 जूनला चीनने नेमकं काय म्हटलं होतं? गलवान क्षेत्र यावर त्याचा अधिकार आहेच असं त्यांनी त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, की तो एक विवादित भाग आहे आणि त्यावर आपण चर्चा करू. तोपर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यांनी तिथे येऊ नये किंवा दोन्ही देशांच्या सैन्यांनी गस्त घालून तिथून जावं. जो एक प्रोटोकॉल आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर. सो काय ठरलं होतं हे आपल्याला अजून माहिती नाही आणि याबाबत स्पष्टता येणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा जो महत्वाचा आहे तो की 15 जूनच्या संध्याकाळी भारतीय सैन्याने त्या चीनी तंबूजवळ जावं हे आदेश प्रत्यक्षात कुठून आले होते? हा निर्णय कुठे झाला होता? हे सुद्धा कळायला हवं. ते लगेच कळायला पाहिजे असं नाही. पण निदान हे लष्कराला माहिती असावं की निर्णय प्रक्रिया कशी चालली होती, कोणी निर्णय दिले होते, कशा पद्धतीने निर्णय दिले होते आणि सरकारलाही हे माहिती असावं की ही नेमकी निर्णय प्रक्रिया कशा पद्धतीने चालली होती. कारण नियंत्रण रेषेवरती अशा घटना या पुढेही घडू शकतात आणि ज्या प्रकारे भारतीय सैनिक मारले गेले आहेत त्याची पुनरावृत्ती जर होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला हे अगदी माहिती पाहिजे की तिथे जाण्याचा निर्णय का झाला, तो कोणी घेतला, त्याचा आदेश कोणी दिला. आता या संदर्भामध्ये एक जो वाद मागच्या 1-1.5 दिवसांपासून सुरू आहे तो आहे की शस्त्रांशिवाय सैनिक तिथे का गेले. इंडियन एक्सप्रेसने याबाबत एक बातमी छापली आणि त्यामध्ये त्यांनी असा प्रश्न विचारला होता की हे शस्त्रांशिवाय सैनिक तिथे गेले होते का? आणि मग त्यांनीच म्हटलं की नाही, शस्त्र नव्हती नेली. आणि का नव्हती नेली तर दोन्ही देशांदरम्यान एक तसा प्रोटोकॉल आहे, करार झालेले आहेत वगैरे वगैरे. अन्य प्रसार माध्यमांनी सुद्धा त्याच प्रकारच्या बातम्या दिल्या. त्याच्यानुसार राहुल गांधींनी मग ट्विट केलं की असे भारतीय सैनिक तिथे शस्त्रांशिवाय का गेले. आणि मग त्याच्या उत्तरामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा ट्विट केलंय आणि त्यांनी स्पष्ट केलंय की भारतीय सैनिक हे शस्त्र घेऊन गेले होते, शस्त्रांशिवाय गेले नव्हते. असा कोणताही प्रोटोकॉल नाही आहे की शस्त्र नेऊ नयेत, अशा प्रकारचा प्रोटोकॉल नाही आहे. त्यामुळे त्यांनी शस्त्र नेली होती. पण प्रोटोकॉल आणि दोन्ही देशांमधले करार असं सांगतात की दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये जर फेस ऑफ असेल, जर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये ते जर एकमेकांपुढे आलेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती, तर त्यांनी शस्त्रांचा वापर करू नये. 1993, 1996, त्यानंतर 2005 या सर्व काळामध्ये दोन्ही देशांनी जे करार केलेत त्यात असं नमूद आहे. मात्र कराराची जी भाषा आहे ती फेस ऑफची आहे, कॉन्फ्लिक्टची नाही. करारामध्ये असं नाही म्हटलेलं की दोन्ही देशांमध्ये जर संघर्ष झाला तरी सुद्धा किंवा एका देशाने जर संघर्ष सुरू केला तरी दुसऱ्या देशाने शस्त्राचा वापर करू नये. त्यामुळे एस जयशंकर यांच्या ट्विट नंतर आता प्रश्न असा उभा राहतो की भारतीय सैन्यावरती एवढा मोठा हल्ला झाल्यानंतरही त्यांनी शस्त्र वापरू नये हा आदेश भारतीय सैन्याला कोणी दिला? हा गंभीर मुद्दा आहे की एवढा प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही शस्त्र जवळ असूनही भारतीय सैन्याने शस्त्र का वापरले नाही आणि ते शस्त्र वापरू नये हा आदेश कोणी दिला होता, हे कळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच संदर्भात मग आणखी काही मुद्दे आहेत की तिथे जखमी अवस्थेमध्ये भारतीय सैनिक नेमके किती काळ होते, त्यांना तिथून इस्पितळामध्ये आणण्यासाठी किती कालावधी लागला, कशा पद्धतीने त्यांना आणण्यात आलं. आणि आणखी जे वृत्त आलेत की अनेक भारतीय सैनिकांचे मृतदेह हे
चीनी सैन्याने भारताच्या सुपूर्द केले. तर नेमके किती मृतदेह हे चीनी सैन्याने भारताच्या सुपूर्द केले? कारण याचा अर्थ असा होतो की त्यांनी भारतीय सैनिकांना पकडून ठेवलं, त्यांचा छळ केला आणि त्यामध्ये हे सैनिक मारले गेलेत आणि त्यानंतर मग भारतीय सैन्याला ते मृतदेह सुपूर्द करण्यात आले. तर त्याचाही आकडा कळायला हवा की किती जणांना पकडण्यात आलं होतं. एक चांगलं स्पष्टीकरण सरकारकडून जे आलंय ते आहे की आता या स्थितीमध्ये एकही भारतीय सैनिक हा चीनच्या ताब्यात नाही. हे एक चांगलं स्पष्टीकरण आलंय. मात्र जे मुद्दे स्पष्ट नाहीत त्याच्यावरती सरकारकडनं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. तुम्ही 2 दिवसातल्या घडामोडी सविस्तर सांगितल्यात आणि याच्यातून अजून बरेचसे प्रश्न उभे राहतात असं दिसतंय. आपण अशी अपेक्षा करू की ते पुढच्या काही दिवसात त्याची माहिती आपल्याला मिळेल. पण मला न राहून 2 गोष्टी इथं महत्वाच्या वाटतात. एक, हा हल्ला चीनकडून पूर्वनियोजित होता असं सकृतदर्शनी दिसतंय. ते तसं होतं का? आणि दुसरं, सतत जो भाग आहे की हा जे विवादित क्षेत्र आहे, म्हणजे याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की आपण पाकिस्तानच्या बाबतीत LOC म्हणतो, लाईन ऑफ कंट्रोल, पण इथं LAC अशी चर्चा येते, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, किंवा हा विवादित क्षेत्र आहे वगैरे, अशी ही फारशी या भागाची माहिती सामान्य भारतीयाला नाही जितक्या विवादित पाकिस्तानशी असणाऱ्या भागाची माहिती आहे. तर त्याबद्दल थोडी माहिती दिलीत तर बरं होईल. ज्या भागामध्ये संघर्ष घडलाय त्याचा नकाशा आपण इथे बघू शकतो स्क्रीनवरती. बरोबर. गलवान जिथे लिहिलेला आहे आणि रेड स्पॉट जिथे आहे त्या भागामध्ये परवाचा संघर्ष झाला आणि ही जी पूर्ण लाल रेषा जी दिसते आहे आपल्याला ती साधारणतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या त्या बाजूला जो भाग आहे तो अक्साई चीन आहे. चायनाच्या बाजूने जो भाग आपल्याला पिवळा दिसतोय तो अक्साई चीन आहे आणि इकडचा भाग हा भारत आहे. या भागामध्ये हा सगळा संघर्ष झालाय. आता हा जो भाग आहे हा अक्साई चीनला लागून आहे. अक्साई चीनच्याच अगदी सीमेवरती आहे. म्हणजे गलवान क्षेत्र आपण जर पार केलं तर आपण अक्साई चीन भागामध्ये पोहोचू. आणि या भागाचं आता महत्व हेच आहे की अक्साई चीन चा भाग जो साधारण 1950च्या दशकापासून चीनने त्याच्यावरती आपला ताबा ठेवलाय तो चीनला आणखी मजबूत करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण बघतोय की गलवान या नकाशात आपल्याला दिसतो हॉट स्प्रिंग हा एरिया आणि त्याच्या खालती पंगॉंग जो तलाव आहे तो भाग आहे. सो या सर्व भागामध्ये आजचा हा तणाव तयार झालेला आहे. एप्रिल मे पासूनचा जो तणाव आहे तो या सर्व भागात तयार झाला आहे. आणि ही परत अनेक साधारण घटना नाही, ती याच्यासाठी की असं बऱ्याच वर्षांनी घडतंय की एकापेक्षा जास्त स्थळांवरती जागांवरती चीनी सैन्य आणि भारतीय सैन्य हे एकमेकांसमोर आलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये तणाव तयार झाला आहे. म्हणजे 2014 मध्ये चुमार इथे झाला होता पण तो चुमार या एकाच ठिकाणी झालेला. 2013 मध्ये त्याच्या आधी दौलत बेग ओल्डीला झालेला पण तो दौलत बेग ओल्डी या एकाच ठिकाणी झाला होता. पण हे 3-4 ठिकाणी अशा प्रकारचा तणाव होणं आणि याशिवाय जो सिक्कीम जवळ जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा ती तर आंतरराष्ट्रीय सीमाच आहे खरं तर सिक्कीम जवळची, तिथे नथुला इथे भारत आणि चीनचे सैन्य याचप्रमाणे परत एकमेकांसोबत उभं ठाकलेलं आहे. तर एकूण 4 ठिकाणी एकाच वेळेस तणाव निर्माण होणं हे असामान्य आहे आणि त्यामुळेच हे गंभीर आहे. आता या सर्व भागांमध्ये होतं असं की ही जी लाल रेषा आपल्याला जी दिसते आहे ते लाल रेषेचा जो भाग आहे तिथे सुद्धा अनेक विवादित छोट्या छोट्या जागा आहेत की ज्याच्यावरती काही जागांवरती भारताचा दावा आहे, काही जागांवरती चीनचा दावा आहे. आणि आतापर्यंतची स्थिती अशी असायची की 1962 नंतरची की त्या जागांवरती कधी भारतीय सैन्य जाऊन गस्त घालून यायचं, कधी चीनचं सैन्य येऊन गस्त घालून यायचं आणि दोन्ही देशांचे सैन्य हे बघायचे की दुसऱ्या देशाने तिथे तळतळ ठोकलेला नाही, तिथे काही काही निर्माण तर केलेलं नाही, तोफा तर आणून ठेवलेल्या नाही, शस्त्रास्त्रे आणून ठेवलेली नाहीत वगैरे, ते बघून ते परत जायचे. आता एप्रिल पासून जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे ती आहे की अनेक भागांमध्ये चीनी सैन्याने भारतीय सैन्याला जाण्यासाठी गस्त घालण्यासाठी मज्जाव केलाय. आणि सन 2093 नंतर भारत आणि चीन दरम्यान जे करार झालेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेशी संबंधित
त्याच्याशी विसंगत हे वागणं आहे. हम्म. साधारणतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यांची वागणूक कशी असावी याबाबतचे जे करार आहेत, त्याचे जे प्रोटोकॉल्स आहेत, ते हे सांगतात की तुम्ही जर एकमेकांसमोर आलात तर तुम्ही रस्ता बदला, गस्त घाला आणि परत जा. एकमेकांच्या मागे जाण्याची अजिबात गरज नाही किंवा एकमेकांच्या मागे अजिबात जाऊ नये, ज्याला पिच्छा करणं आपण म्हणू शकतो, असं 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 अजिबात करू नये. कोणाला अडथळाही आणू नये, एका सैन्याने दुसऱ्या देशाच्या सैन्याला अडथळाही आणू नये आणि त्यांनी वेगवेगळे रस्ते घेऊन किंवा सरळ माघार घ्यावी असं सांगतं. आता जो पंगोंग चोचा जो तलावाचा जो एरिया आहे त्या भागातला 8 किलोमीटरचा असा एक मोठा भाग आहे की जिथे आधी भारतीय सैन्य गस्त घालायचं, पण एप्रिलपासनं तिथे गस्त घालण्यासाठी चीनी सैन्याने भारतीय सैन्याला मज्जाव केलाय आणि त्यामुळेच 5-6 मेला सुद्धा दोन्ही सैन्यामध्ये संघर्ष झाला होता आणि त्यात साधारणतः 72 भारतीय सैनिक जखमी झाले आणि त्यांना इस्पितळामध्ये दाखल करावं लागलं. काही दिवस त्यांना इस्पितळात ठेवावं लागलं. या प्रमाणात ते जखमी झाले होते आणि त्या प्रमाणावरचा तो संघर्ष होता जो 5-6 मे रोजी झाला होता. तर हे असं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचं वागणं हे सुद्धा जे चीनी लष्कराचे जे काही उद्दिष्ट असतील ते स्पष्ट करत होते की ते आक्रमक आहेत आणि फार लवकर तिथनं माघार घेण्याची तयारी नाही आणि त्यांना काहीतरी तिथे उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे, हेच ते आतापर्यंत दिसत होतं. पण सगळ्यांना एकच प्रश्न पडतोय की अख्खं जग आता कोरोनाच्या संकटामध्ये आहे. त्याचा उगम चीन मधून झाला हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण ते जैविक युद्ध आहे का नाही याविषयी शंका आहे. तो विषय आपण आज घ्यायला नको. पण ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना सुद्धा चीनला अचानक ही विस्तारवादाची खुमखुमी का आली किंवा चीन असं का वागते की 2-2.5 महिने वेगवेगळ्या ठिकाणी विस्तार करायचा? काय लॉजिक आहे याच्या पाठी? एक मोठं लॉजिक यामागचं हे आहे की आपण स्वतः जर आपण आठवून बघितलं की कशा प्रकारच्या बातम्या साधारणतः 1.5-2 महिन्याआधी यायला लागल्या होत्या, ज्यावेळेस इटली, अमेरिका, युरोपमध्ये COVID-19चा प्रसार झाला, त्यावेळेस एक वातावरण निर्मिती अशी झाली होती की आता चीनची काही खैर नाही. सर्व देश चीन विरुद्ध एकवटतील, चीनशी असलेला व्यापार तोडतील आणि चीनचा जो उदय होत होता जागतिक स्तरावरती मागच्या 30 वर्षापासून, जवळपास 40 वर्षापासून सातत्याने जो उदय होत होता, त्याला आता फक्त खिळच बसणार नाही तर चीनचा पाडाव सुद्धा इथून आता पुढे सुरू होईल. अशा प्रकारचं एक चित्र काही आठवडे जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये तयार करण्यात येत होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती चीन आता हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय की COVID-19 मुळे चीनची क्षमता, चीनची शक्ती कुठेही कमी झालेली नाही. हा संदेश त्याला संपूर्ण जगाला द्यायचा आहे, हा संदेश त्याला भारताला द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं की दक्षिण आशियातले जे इतर देश आहेत त्यांना सुद्धा हा संदेश द्यायचा आहे. म्हणजे चीनची शक्ती जशी जशी वाढत गेली, चीनचा उदय जसा जसा होत गेला मागच्या विशेषतः 15 ते 20 वर्षांमध्ये, तसं दक्षिण आशियातले बरेच देश, श्रीलंका असो, बांगलादेश असो, नेपाळ असो, यांनी चीनकडे बघण्यास सुरुवात केली की भारताकडनंच फक्त मदत घेण्याऐवजी भारत आणि चीन या दोन्ही देशांकडनं मदत घ्यावी आणि त्यातनं या देशांनी स्वतःची एक, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणू शकतो, ती तयार करण्याचा प्रयत्न केला की भारताने जर दबाव आणला तर चीन आपल्या बाजूने असेल किंवा चीनचा बडगा भारताला दाखवायचा आणि भारताकडनं आणखी काही सवलती मिळवायच्या. या प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला. आता COVID-19 नंतर जर खरंच या देशांना असं वाटलं असतं की चीनची क्षमता कमी होते आहे किंवा चीन आता आधी एवढा ताकदवर उरलेला नाही, तर त्यांचा भारत आणि चीन या दोन्ही देशांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असता आणि चीनसाठी ते घातक ठरलं असतं की दक्षिण आशियामध्ये मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये चीनने जे काही यश मिळवलं आहे त्याला एक ठेच पोहोचली असती, ती त्याला पोहोचू द्यायची नाही. आणि चीनचे अगदी जे जवळचे मित्र आहेत, पाकिस्तान असो, उत्तर कोरिया असो, तर या देशांना सुद्धा चीनला संदेश द्यायचा होता की आधी हे देश ज्याप्रमाणे चीनवर विसंबून होते तसंच भविष्यात सुद्धा त्यांनी राहण्यास हरकत नाही आणि चीन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील. हा एक महत्वाचा संदेश चीन या सर्व घडामोडीतून देऊ इच्छितो. मात्र
लडाखमध्ये गलवान, पंगोंगशो, हॉट स्प्रिंग एरिया या सर्व भागामध्ये चीनने ज्या पद्धतीने लष्करी हालचाली केल्या, ज्या पद्धतीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती तळ ठोकला आहे, असं म्हणण्यासाठी वाव आहे की COVID-19 जर घडलं नसतं तरी सुद्धा या उन्हाळ्यामध्ये चीनने हे कृत्य केलं असतं. आणि त्यामागचं कारण किंवा त्यामागची कारणं अशी की एक तर ज्याची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चाही होते आहे की भारताने लडाख क्षेत्रामध्ये आणि इतरत्र सुद्धा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती आता बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते असो, एअरफील्ड्स असो, हे बनवण्यास सुरुवात केली आहे. हा जो दौलत बेग ओल्डी पासून येणारा जो रस्ता आहे तो 20 वर्षांपूर्वी भारताने त्याचं काम सुरू केलं होतं आणि आता तो टप्प्याटप्प्याने तो आता पूर्ण झाला. जो अगदी अक्साई चीनला किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला समांतर असा जातो. त्याचप्रमाणे सन 2013 मध्ये दौलत बेग ओल्डीला भारताने एअरफील्ड, जिथे लढाऊ विमानं उतरू शकतील, जिथून लढाऊ विमानं उड्डाण घेऊ शकतील, असा तळ सुरू केला. तो जगातला कदाचित तो सर्वात जास्त उंचीवरचा लष्करी हवाई अड्डा असेल आणि त्यामुळे भारताची लष्करी शक्ती त्या भागामध्ये अचानक वाढली. 2013 मध्ये हा तळ सुरू केला. तळ आधी सुरू होता, पण 2013 मध्ये भारताने मोठी लष्करी जहाज, विमानं तिथे उतरवून टाकली आणि त्यातनं भारताच्या वाढत्या शक्तीचा चीनला अंदाज आला. आणि यातनं एक धोका जो चीनला तयार झाला तो होता की अक्साई चीनवरती भारताचा जो दावा आहे तो परत मिळवण्यासाठी भारत आता जास्त आक्रमकपणे, आता लगेच नाही पण भविष्यामध्ये इथून 5 वर्षांनी 10 वर्षांनी जास्त आक्रमकपणे प्रयत्न करेल. आणि त्यासाठी भारताला आत्ताच इथे थोपवण्यासाठी त्याने भारताच्या दिशेनेच थोडी थोडी जागा आणि विशेषतः ज्या मोक्याच्या जागा आहेत, गलवान क्षेत्रातल्या डोंगरावरच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत, पंगोंगचू तलावाच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत, त्या आत्ताच आपण हिरावून ठेवल्यात तर भारताला अक्साई चीनवरचा आपला दावा पुढे रेटता येणार नाही असं चीनला वाटतं. आणि हे एक मोठं कारण आहे. दुसरं कारण असं आहे की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग आहे, तो गिलगित बाल्टिस्तान मधून जातो. आणि गिलगित बाल्टिस्तानचा भाग हा तसा लडाख ला लागून असलेला भाग आहे. अक्साई चीन पासून तो फार दूर नाही. आता जिथे संघर्ष चाललाय तिथनं तो फार दूर नाही. आणि गिलगित बाल्टिस्तानमध्ये चीनने जी गुंतवणूक केली आहे सन 2014 नंतर ती खूप मोठ्या प्रमाणात केली आहे. आणि गिलगित बाल्टिस्तान मधली ही गुंतवणूक ही पाकिस्तानचं ग्वादार बंदर आणि चीन यांच्या दरम्यान जो महामार्ग बांधण्यात आला आहे, म्हणजे तो रस्त्यांचा आहे, त्यामध्ये रेल्वे आहे, हा जो सगळा महामार्ग बांधण्यात आला आहे, त्यातली एक नाजूक लिंक जी आहे ती गिलगित बाल्टिस्तान मधून जाते. आणि ती जर तुटली तर ही मोठी जी गुंतवणूक चीनने संपूर्ण पाकिस्तानमध्ये केली आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून, ती सगळीच्या सगळी धोक्यात येईल, त्याला अर्थ उरणार नाही. आणि म्हणून चीन आज आक्रमकपणे गिलगित बाल्टिस्तान मधली स्वतःची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा लडाख क्षेत्रामध्ये हालचाली करत आहे की भारताला लडाख क्षेत्रामध्ये गुंतवणूक ठेवायचं आणि स्वतःची लष्करी स्थिती तिथे मजबूत करायची, जेणेकरून भविष्यामध्ये जर कधी भारत पाकिस्तान दरम्यान कधी संघर्ष झालाच भविष्यात तर गिलगित बाल्टिस्तानला भारताने धक्का लावू नये किंवा तिथल्या चीनी गुंतवणुकीला भारताने धक्का लावू नये, हा एक महत्वाचा प्रयत्न चीनद्वारे होतो आहे. तिसरं एक कारण जे पुढे येत आहे की लडाख क्षेत्रामध्ये काही दुर्मिळ खनिजे असण्याची शक्यता आहे आणि चीनला ती दुर्मिळ खनिजे मिळवायची आहे. ती नेमकी काय आहेत, किती आहेत, अजून त्याबाबत पूर्ण स्पष्टता नाही. पण एकूण तो भूभाग बघितला तर हे अगदी शक्य आहे की त्या भागामध्ये दुर्मिळ खनिजे असू शकतात आणि चीनला स्वतःच्या उद्योगांसाठी त्या दुर्मिळ खनिजांवरती ताबा मिळवणं हे गरजेचं वाटतं. आणि त्यामुळे सुद्धा या भागामध्ये चीन या प्रकारच्या आक्रमक हालचाली आता करतोय असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच COVID-19 नसतं घडलं तरी सुद्धा या उन्हाळ्यामध्ये चीनने या सर्व हालचाली केल्या असत्या असं म्हणण्यासाठी वाव आहे. तुमच्या म्हणण्याचा एकूण मतितार्थ असा दिसतोय की चीनची जी महासत्ता होण्याची आकांक्षा आहे किंवा महत्वाकांक्षा आहे त्याला काहीशी वेसण
घालणारा देश म्हणून भारत त्यांना दिसत असावा आणि विशेषतः वाढलेली आपली लष्करी आणि सामरिक ताकद, तिथं आपण केलेली गुंतवणूक आणि त्या नॅरेटिव्हला काउंटर नॅरेटिव्ह म्हणून चीनचे हे सगळे प्रयत्न सुरू झाले का? कोविड असो अगर नसो. असं आपण म्हणू शकतो की नक्कीच चीनला भारत हा प्रतिस्पर्धी वाटतो हं, आणि भारत प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून चीनने त्यांच्या दृष्टीने एक मोठा काळ गुंतवणूक केली होती. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केलेली. ही फक्त हं, आर्थिक गुंतवणूकच नव्हती, हं, तर एक डिप्लोमॅटिक गुंतवणूकही होती. द्विपक्षीय स्तरावरती, बहुपक्षीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती भारतासोबत मिळून काही गोष्टी करण्याचा प्रयत्नही चीनने केला होता. त्या करण्यातही आल्या होत्या. आणि हं, या सर्व याच्यातून चीनला अशी अपेक्षा होती की भारत हा प्रतिस्पर्धी राहणार नाही, तर भारत हा सहयोगी होईल. हं, पण सहयोगी होताना चीनची ही स्वाभाविक अपेक्षा होती की यामध्ये चीन हा मोठा सहभागी असेल आणि भारत हा कनिष्ठ सहभागी असेल हं. किंवा कनिष्ठ भागीदार असेल. बरोबर. ते स्वाभाविकपणे भारताने ते मान्य करण्याची गरज नाही. हं, भारताला ते मान्यही करायचं नव्हतं. हं, आणि हे जसं जसं चीनला जाणवायला लागलं हं, की भारत कनिष्ठ भागीदारी मान्य करणार नाही, हं, त्याप्रमाणे मग चीनने स्वतःची रणनीती सुद्धा बदलावयास सुरुवात केली. हं, नाहीतर एक साधारणतः आपल्याला असं दिसतं की 1990चं दशक आणि सन 2000चं दशक या काळामध्ये चीनकडून एक प्रयत्न होता आणि तो एक गंभीर एक सिन्सिअर प्रयत्न होता असं आपण म्हणू शकतो, हं, की ज्याद्वारे त्यांनी भारताने प्रतिस्पर्धी होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. म्हणजे 1999च्या कारगिल युद्धामध्ये त्यांनी अगदी तटस्थ भूमिका घेतली होती. त्यांनी भारताविरुद्ध कोणतीही कारवाई केली नव्हती किंवा पाकिस्तानलाही पाठिंबा दिला नव्हता. त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस भारताला न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपद्वारे भारत अमेरिका अणुकराराला परवानगी देण्याचा मुद्दा आला, त्यावेळेस न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये चीनने आक्षेप घेतला नव्हता किंवा सुरुवातीला आक्षेप घेतला होता, मात्र नंतर तो त्यांनी मागे घेतला आणि त्यामुळेच भारत अमेरिका अणुकरार होऊ शकला. त्याशिवाय तो शक्य नसता झाला. त्यानंतर मग आता चीनने रणनीती बदलली आणि न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपचा भारत सदस्य होऊ नये यासाठी तो सातत्याने व्हेटोचा वापर करतोय. पण आधी त्याने एक सहयोगाची भूमिका घेतली होती किंवा भारतासोबत मिळून ब्रिक्सची स्थापना करणं, भारतासोबत मिळून G20ची स्थापना करणं आणि या सर्व माध्यमातून चीनचा प्रयत्न हा होता की चीनचा जो आर्थिक विकास होतो आहे, त्या आर्थिक विकासामध्ये भारतानेही सहभागी व्हावं, भारतालाही त्याची फळं मिळावीत. पण साहजिकच चीन मोठा देश, चीनची प्रगती आधी सुरू झालेली, त्यामुळे या सर्व प्रक्रियेची जास्त फळं ही चीनलाच मिळणार होती आणि तशी ती चीनला मिळाली सुद्धा. आणि त्यामुळे ज्यावेळेस बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह चीनने जाहीर केला, त्यावेळेस भारताने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये भारत सहभागी झाला नाही. तो यासाठी सहभागी झाला नाही की एकतर चीनने ही जी घोषणा केली होती, ही घोषणा भारतासारख्या देशाशी चर्चा करून किंवा इतरही देशांशी चर्चा करून केली नव्हती, तर ती एकांगी घोषणा होती. त्यांनी स्वतःहून केलेली घोषणा होती बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हची. तरी सुद्धा भारताची चर्चेची तयारी होती. सन 2013-14 मध्ये याबाबतीत भारताची चर्चेची तयारी होती. मात्र सन 2014 मध्ये परत एकदा चीनने एकतर्फीपणे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केली आणि हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर गिलगिट बाल्टिस्तान मधून जात होता, ज्या क्षेत्रावरती भारताचा सुद्धा दावा आहे. आणि जागतिक संकेतानुसार जर एखादा प्रदेश जर विवादित असेल, तर विवादित प्रदेशावरती दावा करणारे जे मुख्य पक्ष आहेत, त्या अशा 2, 3, 4 जेवढेही मुख्य पक्ष असतील, त्या मुख्य पक्षांची तुम्ही चर्चा करायला हवी. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये चीनने एवढी मोठी गुंतवणूक करण्याच्या आधी भारताला विश्वासात घ्यायला हवं होतं, ही चर्चा करायला हवी होती, मात्र त्याने ते केलं नाही. आणि त्यामुळे भारताने सुद्धा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे नकार दिला. तर हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो आहे, तो चीनचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे चीनला जागतिक अर्थव्यवस्था ही चीन केंद्रित करून घ्यायची होती. ती अजूनही त्यांना तशी करून घ्यायची आहे. मात्र भारतासारख्या मोठ्या देशाने त्यामध्ये सहभागी न होणं हा चीनला बसलेला एक सेटबॅक होता आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की 2013-14 नंतर चीनची आक्रमकता वाढली भारताप्रतीची. चीनची रणनीती सुद्धा सातत्याने बदलत गेली आणि
2013 मधला दौलत बेग ओल्डीचा प्रसंग असो, 14 मधला चुमारचा प्रसंग असो, 17 मधला डोकलामचा प्रसंग असो, या सर्व माध्यमातून भारतावरती दबाव आणण्याचा प्रयत्न चीनने केला की तुम्ही बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सहभागी व्हा आणि मग अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. हा एक संदेश सुद्धा सातत्याने चीन भारताला देतो आहे. भारताने अमेरिकेच्या फार जवळ जाऊ नये, त्याची चीनला भीतीही वाटते. आणि त्याच्यामुळे 2015 नंतर सातत्याने नेपाळ हा चीनच्या जास्त जवळ जात गेला. चीनचा आर्थिक बहिष्कार करणं आवश्यक आहे, मात्र भारत सरकार या बाबतीमध्ये फार सावध आहे असं सुद्धा आपल्याला दिसतं. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.